अजित पवार गटातले आमदार आमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप झाल्यावर येऊ असं संबंधित आमदारांनी आश्वासन दिलंय, असा दावा पवारांनी केलाय। दरम्यान अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। पवारांच्या दाव्यामुळे अजित पवारांच्या गोटात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर शरद पवारांनी नेमके कोणते दावे केलेत आपण पाहूया। दादांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या सोबत यायला इच्छुक आहेत। निधी मिळाल्यावर स्वगृही परतण्याचं आश्वासन आता आमदारांनी दिलेलं आहे। अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना परत घेण्यास बंदी नाही। विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असंही शरद पवारांनी सांगितलंय। दरम्यान अजित पवार गटातले अनेक आमदार लवकरच आपल्या सोबत येणार असे संकेत शरद पवारांनी दिले, ज्यावर अजित पवार गटाने आता प्रत्युत्तरही दिलं। साहेबांचं हे अत्यंत दिशाभूल करणारं वक्तव्य आहे। खरं तर सक्षम उमेदवार विधानसभेकरिता तुतारी गटाकडे नाहीत, त्याची त्यांनी चाचपणी सुरू केलेली आहे। आणि जे आमदार अजितदादांच्या सोबत आज आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची पकड आहे। आणि जर पवारसाहेब सांगतात त्यात तथ्य असेल तर मात्र पक्ष सुद्धा बारीक लक्ष ठेवून असेल ना। आदरणीय प्रांताध्यक्ष आज दिल्लीत आहेत, सर्व आमदारांवर बारीक लक्ष आहे आणि त्या पद्धतीनं जर कोणी आमदाराची हालचाल दिसली तर त्याच्यावर पक्षांतर्गत जी कारवाई करायची ती नक्कीच होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।